नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. काही प्रश्न असे आहेत जे एकदा, दोनदा, तीनदा नाही तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. पहा, सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा. तुमच्यासाठी वेळ आहे 3 ते 5 सेकंद. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजरात. लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही जगातील सर्वात उंच पुतळा आहे, कोणता? स्टॅच्यू ऑफ युनिटी, हा गुजरात राज्यात आहे. पुढे पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग्ज. वॉरेन हेस्टिंग्ज. पुढील प्रश्न पहा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी आजारी असतो. विद्यार्थी मित्रांनो, तो नेहमी आजारी असतो, काळ ओळखा. आता पहा, या ठिकाणी असतो हे काय आहे? वर्तमान काळी क्रियापद आहे आणि सातत्यदर्शक आहे. पहा, तो नेहमी आजारी असतो. असतो काय आहे? वर्तमान काळी क्रियापद आहे आणि सातत्य दाखवते आपल्याला. नेहमी आजारी असतो. नेहमी म्हणजे सतत, वारंवार आजारी असतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे रीती वर्तमान काळ. लक्षात घ्या, तो नेहमी आजारी असतो म्हणजे सतत आजारी असतो, वारंवार वारंवार आजारी असतो. आणि असतो काय आहे? हे वर्तमान काळातलं सातत्यदर्शक क्रियापद आहे. लगेच समजलं पाहिजे, रीती वर्तमान काळ. पुढील प्रश्न पहा, विक्रम साराभाई प्रसिद्ध डॅश डॅश होते. आता पहा, जे काही विक्रम साराभाई होते ते कोण होते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्याय पहा, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, राजकारणी, गायक. उत्तर यायलाच पाहिजे. तर पहा, योग्य उत्तर आहे शास्त्रज्ञ. विक्रम साराभाई कोण होते? प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. पुढील प्रश्न पहा, घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश हे होय. काय होय? तर घटनेचा सरनामा. घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजेच घटनेचा सरनामा. ओके. पुढे पहा, UPI. UPIचा पूर्ण अर्थ काय आहे? UPI योग्य उत्तर आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच काय? UPI. पुढे पहा, खालीलपैकी प्रत्यय लावून तयार झालेला शब्द सांगा. म्हणजे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या शब्दाला लावलेला आहे ते आपल्याला विचारलं आहे. पहा, गाडीवाला, गाडीमध्ये, गाडीसाठी, गाडी. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे गाडीवाला. वाला हे काय आहे? प्रत्यय आहे. ओके. पुढील प्रश्न पहा, पैसा आला की माणुसकी संपलीच. पैसा आला की माणुसकी संपलीच या वाक्यातून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? आता विद्यार्थी मित्रांनो, पैसा आला की म्हणजे पैसा आल्याचा परिणाम काय होतो? माणुसकी काय होते? संपून जाते. मग या ठिकाणी काय आहे? परिणामबोधक. लक्षात ठेवा, पैसा आला की माणुसकी संपलीच म्हणजेच काय आहे? कोणत्या अव्ययाचा बोध होतो? तर परिणामबोधक. पुढील प्रश्न पहा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा, याला आपण काय म्हणतो? याला म्हणतात अष्टावधान. लक्षात ठेवा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा याला आपण अष्टावधान असे म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे अनपेक्षित. अनपेक्षित म्हणजे काय? तर अनपेक्षित म्हणजे काय? अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे काय? अनपेक्षित. ओके. दुसरा पर्याय पहा, अलभ्य लाभ. अलभ्य लाभ म्हणजे काय? तर अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे. अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे म्हणजे अलभ्य लाभ. तिसरा पर्याय आहे अंतराळवीर. अंतराळवीर म्हणजे काय? अवकाशात प्रवास करणारा. लिहून ठेवा, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित, अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे म्हणजे अलभ्य लाभ, अवकाशात प्रवास करणारा अंतराळवीर.
पुढे पहा, हिरा व ग्रॅफाइट हे डॅश डॅश या एकाच मूलद्रव्यांपासून बनलेले असतात. आता हिरा आणि ग्रॅफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कार्बन. लक्षात ठेवा, हिरा व ग्रॅफाइट हे कार्बन या एकाच मूलद्रव्यांपासून बनलेले असतात. पुढे पहा, छत्तीसगडची राजधानी कोणती आहे? पर्याय पहा, भोपाळ, नया रायपूर, जयपूर, दिसपूर. योग्य उत्तर आहे नया रायपूर. पुढे पहा, भारतातील पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी कोठे केली होती? भारतातील पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी कोठे केली होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोखरण, राजस्थान या राज्यामध्ये. लक्षात घ्या, पोखरण या ठिकाणी राजस्थान राज्यामध्ये. पुढे पहा, अग, अरे, अहो हे खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय आहे? अग, अरे, अहो हे खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय आहे? तर पहा, संबोधनदर्शक. आपण म्हणतो ना, अगं, अरे इकडे, आपण म्हणतो ना अरे, म्हणजे संबोधन, म्हणजे आपण काय करतो, हाक मारतो नाही का? अहो, आपण कोणाला तरी हाक मारतो की नाही? अहो, हाक मार रे, म्हणजे काय? संबोधन. म्हणजे काय? संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. लक्षात घ्या. पुढे पहा, बाबा आमटे हे डॅश डॅशच्या निर्मूलनाशी संबंधित आहे. खालील पर्याय वाचा. कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? क्षयरोग, कांजण्या, कुष्ठरोग, गोवर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कुष्ठरोग. बाबा आमटे हे कुष्ठरोगाच्या निर्मूलनाशी संबंधित आहे. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर ही ओवी कोणाची आहे? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. योग्य उत्तर आहे बहिणाबाई. बहिणाबाई. पुढे पहा, खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे? पर्याय पहा, विचार करा. खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे? योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई. पुढे पहा, भीमा कोरेगावची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि डॅश डॅश यांच्या दरम्यान झाली. कोणादरम्यान झाली? तर पेशवा. जी काही भीमा कोरेगावची लढाई होती ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि पेशवा यांच्या दरम्यान झाली. पुढे पहा, कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हटले जाते? कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी असं म्हटलं जातं? योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर. पुढे पहा, 19 जुलै 1969 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? महत्वपूर्ण प्रश्न आहे. उत्तर यायलाच पाहिजे. 19 जुलै 1969 रोजी किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. साल लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. 19 जुलै 1969 आणि 14 हा आकडा लक्षात ठेवा. ओके. पुढे पहा, पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे डॅश डॅश हा आजार होतो. पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे डॅश डॅश हा आजार होतो. योग्य उत्तर आहे गोवर. पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे गोवर हा आजार होतो. पुढील प्रश्न पहा, मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळवले, आलेल्या बेरजेस 5ने भागले, तेव्हा उत्तर 12 आले, तर ती संख्या कोणती? आता विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा? तर पहा, मी मनात एक संख्या धरली, मग ती संख्या कोणती? तर आपण काय करायचं, एक्स ही मानायची. मी मनात एक संख्या धरली, ती आपण कोणती मानली? एक्स. तिच्यामध्ये 20 मिळवले म्हणजे एक्स अधिक 20. ओके. आता आलेल्या बेरजेस 5ने भागले, आता काय करायचं, याला आपण 5ने भागायचं. ओके. तेव्हा उत्तर किती आले? तेव्हा उत्तर 12 आले. किती आले? 12 आले. तर ती संख्या कोणती? आता हे आपल्याला काय करायचं आहे? सोडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो 5 आहे हा काय आहे? या ठिकाणी भागिले आहे. जर इकडे गेला तर काय होईल? गुणिले होईल. म्हणजेच काय होणार? 12 गुणिले 5 होणार. ओके. आणि मग नंतर 12 पंच किती होणार? 60. आणि हा जो काही आहे वरचा एक्स अधिक 20 हा तसाच राहणार. ओके. आणि हे झालं. आता पुढे आपल्याला सोडवायचं. मग एक्स अधिक 20 बरोबर 60 हे आपल्याला सोडवायचं आहे. आता हा जो 20 आहे या ठिकाणी काय आहे? अधिक आहे. काय आहे? अधिक.
मग अधिक आहे तर बरोबर चिन्हाच्या या साईडला आल्यावर काय होईल? वजा होईल. पहा, या ठिकाणी समजून घ्या. x अधिक 20 बरोबर 60 इथपर्यंत आपण आलो होतो. आता हा जो 20 आहे, हा काय आहे? अधिक आहे. ज्यावेळेस हा या साईडला येईल त्यावेळेस काय होणार? वजा होणार. मग x बरोबर 60 वजा 20. 60 मधून 20 गेले, खाली किती उरले? 40. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय 40. समजून घ्या. ओके. योग्य उत्तर आहे 40. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न असे आहेत जे एकदा, दोनदा, तीनदा नाही तर 50 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले आहेत. त्यामुळं सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.